नमस्कार. मी राजन खान. अभिजित दिपके या नावाचा तरुण अमेरिका किंवा कॅनडामधनं भारताकडे निघाला आणि त्यानं सोशल मीडिया तथाकथित कॉक्रोच जनता पार्टी नावाचा पक्ष स्थापन केला. तेव्हापासून तरुणी पोरं मला विचारत राहिली की हे नेमकं आहे काय. तर मी म्हणालो थांबा जरा आपण बोलू, अंदाज येऊ दे नेमकं काय प्रकरण आहे. कारण त्यावेळेचा मुख्य न्यायाधीश भारताचा, सर्वोच्च न्यायालयाचा, विद्यार्थ्यांना आणि इथल्या बुद्धिजीवींना आणि सगळ्याच वकील, डॉक्टर वगैरे, प्राध्यापक अशा पद्धतीच्या लोकांना इंग्रजीमध्ये कॉक्रोच म्हणाला होता. हे उठतात, सुटतात आणि आंदोलनं करतात, आणि तर तो त्या अर्थानं लोकशाहीचा खरा मोठा अपमान होता. त्या सूर्यकांत नावाच्या त्या भाजपच्या सर्वोच्च न्यायाधीशानं अशा पद्धतीनं जनतेचा अपमान करणं वगैरे हे घाणेरडी गोष्ट होती, खूपच किळसवाणी गोष्ट होती. ते काही संविधानात बसणार नव्हतं, पण ते काही तोंडाला येईल ते बोलतात. ते माज आलेलाच आहे सगळ्यांनाच. तर त्या पद्धतीचं ते झालं आणि दिपकेनं काहीतरी त्याच्यावर प्रतिक्रिया म्हणून कॉक्रोच झुरळ पार्टी किंवा झुरळ कॉक्रोच जनता पार्टी नावाचा पक्ष काढला. प्रथमदर्शनी असं वाटलं की हे भाजपला विरोधी काहीतरी कृत्य आहे म्हणून लोकांनी प्रतिसाद दिला. आणि काय, मला ते बिलियन आणि मिलियन मधला फरकच कळत नाही नेमका. आपलं मराठीत लाख आणि कोटी असं बोलायची सवय लागलेली आहे आपल्याला, हजार कोटी, अब्ज वगैरे वगैरे. ते मिलियन बिलियनचा घोळच कळत नाही मला. त्याला काहीतरी 20 बिलियन का 20 मिलियन लोकांनी, म्हणजे नेमकं किती मलाही माहीत नाही, पण त्याचं भयंकर कौतुक झालं की सोशल मीडियावर त्याच्या त्या एकूणच कॉक्रोच जनता पार्टीला एका 1-2-3 दिवसात, 4-5 दिवसात 20 मिलियन लोकांनी वगैरे पाठिंबा दिला. आता त्यात दोन गोष्टी आहेत. एक तर खरंच सूर्यकांत किंवा भाजपचं केंद्र सरकार किंवा आपल्या देशभर जी सरकार आहेत भाजपची, त्यांची एकूणच जी काही हिणकस कामं चालू आहेत, देशविरोधी कामं चालू आहेत, आणि ज्या पद्धतीचं वातावरण गेल्या 12 वर्षात मोदीनं तयार केलं या देशात, मोदीनं आणि अमित शहानं, की जनतेचा आवाजच ऐकणार नाही किंवा जनतेशी संवादच नाही. ते जे काही लादायचं असेल ते लादायचं आणि वाटोळं करायचं आणि काय जनता फाट्यावर मारली अशा पद्धतीची ती वर्तणूक आहे. कदाचित त्याचा राग म्हणूनही तो प्रतिसाद असेल. पण मग आता काही दिवस विचार करतो तेव्हा लक्षात आलं की अमित शहा नावाचे एक परमपूज्य गृहस्थ भारतात बसलेले आहेत. त्यांनी एकदा जाहीर केलं होतं की आमची स्वतःची भाजपची 32 लाख अकाउंट्स आहेत सोशल मीडियावर आणि ते अफगाणिस्तानातनं चालतात म्हणून. तर मग लक्षात आलं की तो तसाही प्रकार असू शकेल की अचानकच एखादी गोष्ट जोरात न्यायची. त्याचं खरं कारण असं वाटतं की त्यावेळी जे देशासमोरचे प्रश्न होते, CJI बोलला, अभिजित दिपके एकदम ज्योत पेटावी तसा उगवला, तर या सगळ्यात केंद्र सरकार ज्या पद्धतीनं घेरलं गेलं होतं आणि मोदी येऊन काहीतरी बोलला होता त्या पद्धतीचं की आता तुम्ही खाद्यतेल वापरायचं बंद करा, सोनं विकत घ्यायचं बंद करा, गाड्या, सार्वजनिक वाहनं चालवा, सार्वजनिक वाहनांमधनं जा, गाड्या चालवू नका कारण तेल. तर ती जी काही अर्थव्यवस्थेची वाताहत झाली सगळी भारताची, तिथं एक उद्रेक जनतेचा सुरू झाला आणि मोदीची टिंगलटावाळी या देशानं सुरू केली. ते जे 56 इंची छाती आणि मी आहे आणि मी देश पाहतो, मी देश उभा करतो, विश्वगुरू करतो वगैरे, ते काही नाही. बुडाखालची हवा सरकलेली आणि आर्थिक परिस्थिती डावाडोल आणि ती आहेच आहे, आता अजूनही आहे. तर मग ते त्या अर्थानं मला वाटलं की ते आत्ता वाटायला लागलं की ते 20 मिलियन किंवा 20 बिलियन काय जे आहेत ते लोक त्या सोशल मीडियावर गेले, तर तो एक प्रकारचा उद्रेकही असू शकतो लोकांचा त्याच्या विरोधातला, मोदीच्या विरोधातला. आणि नाहीतर मग प्रत्यक्ष मग मोदीनंच किंवा मोदीची जी यंत्रणा आहे, सोशल मीडियाची जी यंत्रणा आहे, हे मेटा बिटा तर आपल्याकडे भारतात अंबानीच्या मालकीचंच आहे. आणि फेसबुक, यूट्यूब वगैरे ही जी अमेरिकन माध्यम आहेत किंवा
ही सगळी ज्यू माणसं आहेत मालक, ती त्या त्या देशाच्या राजकारणानुसार धंदा करून घेतात. तर ते आपल्याला दिसतंच. म्हणजे फेसबुकवर तुमचे किती लाखो हजारो फॉलोअर्स असो, तुम्ही पोस्ट टाका, ते 10-20 लोक येतात आणि बघतात. तर ते पोस्ट दाबायची, पोस्ट हाईपला न्यायची वगैरे. तर त्यातलाही प्रकार असू शकतो की अभिजित दिपके हा चालू असलेल्या आर्थिक राजकारणाकडे आणि देशातल्या अस्वस्थ परिस्थितीकडे दुर्लक्ष व्हावं म्हणून अभिजित दिपके उभा केला गेला असावा आणि एका रात्री ते वर नेलं गेलं असावं. आणि मग बघा सगळीकडे त्यावेळेस ती चर्चा होती की बघा 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 किती लोक एका वेळेस. तर मुळात हे आभासी जग आहे, त्यातलं फॉलोअर साचणं आणि हे खरं का खोटं ते कळेनासं होतं. आत्ता मात्र लक्षात येतं की ते खोटंच होतं खरं. कारण आत्ता अभिजित दिपके जंतर मंतरवर बसलाय आणि जंतर मंतर म्हटलं की माझ्यासारख्याला घाबरायला होतं का. कारण या जंतर मंतरला एकदा अण्णा हजारे नावाच्या भोंदू माणसानं अख्ख्या देशाला होरपळायला लावलं. तो केजरीवाल आणि ती किरण बेदी आणि ते त्यावेळेचे सगळेच अण्णा हजारे, ते सगळं जे काही मनीष सिसोदिया आणि ते बरेच लोक होते त्यावेळेस. तर त्या सगळ्या होरपळीत गणले गेलेले मी पण होतो. त्यामुळे मला वाटलं की ते तसंच काहीतरी आहे आणि तसं असण्याची शक्यता आहे. पण अंदाज घेऊ असं मी तरुण पोरांना सांगत राहिलो, थोडा अंदाज घेऊ. कारण एकदा होरपळलोय, एकदा म्हणजे बऱ्याचदा होरपळलं खरं तर. पण अण्णा हजारेचं होरपळणं तर भारत म्हणजे अक्षरशः आगीचा डोंबच होता अण्णा हजारेचं ढुंगी आंदोलन. तर ती तिथून वाट लागायला सुरुवात झाली. तर ते मला वाटलं की थांबू आपण आणि बघू, अंदाज घेऊ की हे काय आहे. आणि आत्ता पक्का अंदाज आला. ज्या पद्धतीनं मग ते सोनम वांगचूक नावाचा माणूस उतरला. गेल्या 12 वर्षात या देशातली आंदोलनं ज्या पद्धतीनं चिरडली गेली किंवा ज्या पद्धतीनं दुर्लक्षित केली गेली आणि जनतेला किंमतच नाही, तुम्ही कसली आंदोलनं करा, आम्ही तुम्हाला फाट्यावर मारतो, अशा पद्धतीची जी वर्तणूक सरकारांकडनं केली गेली. म्हणजे नोएडा नावाच्या दिल्लीच्या भोवतीच्या गावात मजुरांचं भलं मोठं आंदोलन झालं, कुठं दखलही नाही त्याची. शेतकऱ्यांचं आंदोलन झालं एवढं मोठं, काही नाही. 13 महिने तिथं बसून होते टचून ते लोक, पण काही नाही. 700 लोक मेले त्यात. आणि मध्येच एक कारणही घडलं, नीटचा पेपर फुटला. तर नीटचा पेपर फुटल्यावर ते कारण घेऊन दिपके साहेब निघाले, झुरळ जनता पार्टी घेऊन, कॉर्पोरेट जनता पार्टी घेऊन. आता गंमत अशी की आत्ता आंदोलनाची जी दशा आहे तिथं जंतर मंतरवर, तिथं डाव्या संघटनांची पोरं बसलेली आहेत. ती त्यांचीच जास्ती गर्दी आहे, ते दिपकेची माणसं कमीच आहेत. म्हणजे गंमत अशी की ते 20 मिलियन का 20 बिलियन कोण होते त्याचे फॉलोअर्स, ते तर गायबच आहेत. पण 22 लाख पोरं नीटच्या परीक्षेत अडकली, त्यातली लाखो गायब आहेत पुन्हा. त्यातल्या काही दोघं चौघांचे आईबाप तिथं दिसतात, बाकीचे गायब आहेत. तर हे नेमकं काय आहे. तर कदाचित मग माझ्यासारखी, मी जसं थोडा सावध राहिलो आणि सावध झालो सुद्धा, हालचाली पाहत राहिलो काय चाललंय म्हणून, तर बाकीचे लोकही सावध झाले असतील किंवा लक्षात आलं असेल. आणि खूप प्रश्न होते. अभिजित दिपके सोशल मीडियातलं आंदोलन होतं, तर सोशल मीडियातच ते आंदोलन उभं करत राहिलं असतं आणि त्यातनं टाहो फोडत राहिला असता. तिथं कुठं टोरांटो का कुठं बसलेला होता शिकागोला, तिथं बसून टाहो फोडत राहिला असतं तरी चाललं असतं. पण तो अचानकच निघाला काय, म्हणजे सातासमुद्रापलीकडनं एक नेतृत्व आता देशात उदयाला येणार आहे अशा पद्धतीचं त्याचं येणं. मग देशात त्यानं ते पुणे, जयपूर, अमक्या ठमक्या ठिकाणी त्यानं ते आंदोलनं करणं, त्याच्यासाठी विमानानं फिरणं. आणि मग ते लोकांनी विचारलं की विमानाचे पैसे कोण देत आहे तुला, तर तो म्हणाला माझी घरची परिस्थिती बरी आहे म्हणून. आणि ते फार भारी भारी काहीतरी होतं. आणि तर एवढे पैसे कोण खर्च करतं. तर मग संशय यायला लागला की अण्णा हजारे आंदोलनात RSS पाठीशी होतं, विवेकानंद फाउंडेशन नावाचं काहीतरी होतं आणि ते भ्रष्टाचार विरुद्ध लोक काहीतरी होते मुंबईतले, ते गायब आहेत सध्या. पण हे पुन्हा तेच RSSचेच लोक होते मॅनेज करायला सगळं. डोभालचं ते विवेकानंद फाउंडेशन आहे, तो अजित डोभाल आहे त्याचं. मग लक्षात आलं की अभिजित दिपके ज्या पद्धतीनं पटापटा हलवलं जातो इकडून तिकडं आणि ज्या पद्धतीनं प्रवास करतोय, ज्या पद्धतीनं पोरं गोळा करायचा प्रयत्न करतोय,
तर मग लक्षात आलं की यांचाही हात असावा. पण एक आहे की समजा RSS थेटच असेल एखाद्या आंदोलनात, त्या RSSच्या हातात प्रचार यंत्रणा खूप आहे. मग ते पेपरवाले त्यांच्या हातात आहेत, TV वाले त्यांच्या हातात आहेत, तर ते वर नेतातच. तर मग सुरुवातीला वरही नेलं, तर मग त्यातनंही पुन्हा संशय आला की RSSवाल्यांचा हात आहे की नाही. तर असं ते दुहेरी राहिलं सगळं अभिजित दिपकेचं प्रकरण. आणि सोनम वांगचूक नावाचा गृहस्थ आत्ता उपोषणाला बसलाय आणि तो जगणार की मरणार अशा पद्धतीचं वातावरण तयार झालेलं आहे. खरं तर 16 दिवसात जगणार की मरणार या अवस्थेला येतात लोक, हे जरा विचित्र आहे. कारण अण्णा हजारेंचा अनुभव पाहता अण्णा हजारे दीर्घकाळ खेचायचे आंदोलन, उपोषण. तर दीर्घकाळ खेचायचे तर काय गंमत होती बुवा, आणि यांना ते खरंच आंदोलन आहे उपोषणाला बसलेत का? तर ते खरंच असेल तर इतकं लवकर जर जगणार की मरणार असा प्रश्न निर्माण होत असेल तर मग ते खरंच बसलेले असावेत उपोषणाला आणि अण्णा हजारे ढोंग करत असावा, असंही काहीतरी आता संशय येतात. असा सगळा गाळगोळ आहे. मी आजचा व्हिडिओ करायचं ठरवलं याचं खरं कारण अभिजित दिपके आणि राहुल गांधी आणि सोनम वांगचुक आणि राहुल गांधी यांच्या नात्यावर प्रकाश टाकायला. दिपके हा नेमका कुठल्या संघटनेचा आहे हे तपासलं पाहिजे. खूप लोक म्हणतात त्याचे जुने ट्विट दाखवून की तो आम आदमी पक्षाचा आहे, पण आम आदमी पक्षाची जन्मतिथी आजची आहे. हा अभिजित दिपके लहानपणी कुठल्या शाखेत जात होता ते एकदा तपासलं पाहिजे. तो संघाच्या शाखेत जात होता का, संघाच्या विद्यार्थी परिषदेच्या शाखेत जात होता का, राष्ट्रीय सेवा दलाच्या शाखेत जात होता का, छात्रभारतीच्या शाखेत जात होता का? पण एकूण त्याचं बोलणं मात्र इकडच्या शाखेचं वाटतंय. आणि आम आदमी पक्षाचे लोक शाखेतले असल्यामुळे मूळचे, तो केजरीवाल, सिसोदिया वगैरे ही गँग सगळी RSSची आहे जुनी. आणि राहुल गांधीनं मग आत्ता त्यांनी आवाहन असं केलं की राहुल गांधीनं यायला पाहिजे. विद्यार्थ्यांचा प्रश्न दिपकेनं कॉक्रोच जनता पार्टी स्थापन करण्याच्या आधी राहुल गांधी हाताळत होता. तर राहुल गांधी ज्या पद्धतीनं तो प्रश्न हाताळत होता, संसदेत आहे किंवा रस्त्यावर आहे, दोन्हीकडं हाताळत होता, तो हा प्रश्न हातात घेणार आहे हे म्हटल्यानंतर मोदी सरकार, RSS या लोकांनी मिळून दिपके जन्माला घातलं की काय असा संशय यायला जागा आहे. दिपके हा ऐनवेळी उभा राहतो आणि त्याच्याभोवती वातावरण तयार केलं जातं, हे फक्त RSS करू शकतं भारतात. ती ताकद बाकीच्या संघटनांची पक्षाची नाहीच आहे. एखादी गोष्ट वर न्यायची असेल आणि खाली ठेवायची असेल, दाबायची असेल तर ती ताकद RSSकडे आहे. जगभर RSSच्या 2,500 संघटना आहेत. भारतात त्यातल्या 700, 800, 900 काहीतरी संघटना आहेत आणि सगळे यंत्रणा त्यांच्या हातात आहेत. चित्रपटसृष्टी, नाट्यसृष्टी, साहित्यसृष्टी, पत्रकारसृष्टी, TV, सगळं सगळं सगळं, ब्युरोक्रसी म्हणजे नोकरशाही, विद्यापीठं, सगळं. तर राहुल गांधी उतरलाय रस्त्यावर, तर हे चेपायचं असेल आणि जगात देशात महागाईचा भडका, लोक त्रस्त झालेले, ते युद्धाला घाबरलेले, इराण, इस्रायल, अमेरिका या युद्धाला घाबरलेले, तेलाला घाबरलेले, तेलातल्या भ्रष्टाचाराला घाबरलेले, इथेनॉलला घाबरलेले, या सगळ्या वातावरणातनं थोडं लक्ष दुर्लक्षित करायचं असेल तर राजकारणी लोक हे नेहमी दुसरं काहीतरी टार्गेट देतात लोकांना. अभिजित दिपके त्यातलाच आहे हे आत्ता माझं स्पष्ट मत झालेलं आहे. आणि सोनम वांगचूक या माणसाबद्दल मला कुठल्याही काडीचाही आदर नाही, कारण सोनम वांगचूक तर गेल्या कित्येक वर्षातलं राजकारण मी पाहत आलोय. सोनम वांगचूक हा हिरो झाला तो त्या आमिर खानच्या चित्रपटामुळे झाला. मला नेहमी एक प्रश्न पडतो की अण्णा हजारे नावाचं ते जे काही आहे त्यानं त्या गावाचा विकास केला म्हणतात, राळेगण शिंदीचा. आणि सोनम वांगचूकनं लडाखमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन असलेली पोरं तयार केली, तिथं वेगवेगळ्या विज्ञानाचे प्रयोग करणारे. तर एक साधा प्रश्न पडतो, यांचे प्रयोग शेजारच्या गावात का नाही जात? हे जे असले प्रयोगशील लोक आहेत, तो अण्णा हजारे तर 9-10 राज्यांनी आपला अँबॅसेडर म्हणून मिरवला. त्याला हेलिकॉप्टरची सेवा होती 9-10 राज्यांची. पाण्याबद्दल जे काही काम करत होता अण्णा हजारे. पण ते राळेगण शिंदीच्या बाहेर कुठं काही झालेलं दिसत नाही पाण्याबद्दल क्रांती. आणि याचंही त्या लडाखच्या कुठल्या गावात आहे त्याच्या डोंगरात
तिथून काही परत सगळ्या देशभर झालेलं कुठं प्रत्यक्ष लडाखमध्येच दुसऱ्या गावात झालेलं काही दिसत नाही. हे प्रयोगशील लोक नेमके कोण आहेत हे एकदा शोधलं पाहिजे. मग यांना ते पुरस्कार वगैरे मिळतात, मॅगसेसे पुरस्कार आणि पद्मश्रेयान वगैरे वगैरे काय काय आहे ते सगळं मिळत राहतं. पण यांच्या प्रयोगाचा प्रसार कुठं होतो हा एक प्रश्न आहे, तो होत नाही. आत्ता सोनम वांगचुक आणि अभिजित दिपके ज्या पद्धतीनं राहुल गांधीची इज्जत काढतायत, तर पुन्हा तो या आंदोलनाचा विषय भाजपकडनं लोकांना संशय यायला लागला. आता लोक आता उघडपणे बोलायला लागले की हे भाजपचं पिल्लू आहे म्हणून. अभिजित दिपके आणि हे आंदोलनच आहे. भाजपनं लक्ष विचलित करण्यासाठी दिपके आणि वांगचुकला उभं केलं. पण मग आता हे लोकांच्या लक्षात येते, तर त्याच्याकडनं लक्ष वेधण्यासाठी राहुल गांधीला टार्गेट करायचं असं काहीतरी राजकारण हे वांगचुक आणि दिपके वगैरे खेळलेलं आहे. कारण यानं राहुल गांधीनं आम्हाला पाठिंबा दिला पाहिजे या अर्थाचं काहीतरी केलंय. वांगचुकही म्हणाला की राहुल गांधी आएंगे, नाही आले तर त्यांचं छोटेपण दिसेल. अरे दादा, तू कधी मोठं मानत होता राहुल गांधीला? राहुल गांधी त्याचं काम करत होता, त्यात तुझी भूमिका काय होती? वांगचुकला विचारतोय. या अभिजित दिपकेचंही भारत जोडो करायला निघाला राहुल गांधी, त्यावेळेस अभिजित दिपकेनं सांगितलं हा ब्लॉग करायला निघालाय, ट्रॅव्हल ब्लॉग करायला निघालेला आहे. एवढी चेष्टा करत होता. तर आत्ता त्याचा एकच अर्थ निघतो, राहुल गांधीचा यांना पाठिंबा खरंच हवाय का? तर नको आहे. पण आंदोलन फसतंय, प्रतिसाद मिळत नाहीये, कोणीच जायला तयार नाही त्या जंतर मंतरला. आणि लोक सावध आहेत. होरपळलेले लोक या देशात खूप आहेत अण्णा हजारेमुळं, जंतर मंतरच्या आंदोलनामुळं. त्यामुळे जंतर मंतरला जाऊन यांचं जे काही कायमस्वरूपी तिथं ठाण मांडून बसणं आहे. आणि संशयास्पद मुद्दे होतेच. म्हणजे उदाहरणार्थ अभिजित दिपकेचं ज्या पद्धतीनं दिल्ली पोलिसांनी स्वागत केलं. दिल्ली पोलीस अमित शहाच्या कुठल्याही विरोधकाला कणभर सहन करत नाहीत आणि अत्याचार करायला मोकळे असतात. दिल्ली पोलीस हे क्राईम पोलीस आहे, क्रिमिनल पोलीस आहे. त्याची उदाहरणं हजार वेळा घडली. ते क्रिमिनल पोलीस हे अभिजित दिपकेचं स्वागत बिगत करतात, त्याला आंदोलन करण्याची परवानगी देतात आणि त्याला गाड्यांमधनं बसून नेतात, मागं पुढं पोलिसांच्या गाड्या आंदोलनं. तर हे संशयास्पद आहे. कारण 12 वर्ष जेवढी आंदोलनं केली विरोधकांनी, त्या आंदोलनांची स्थिती आणि याच्या आंदोलनाची स्थिती हे संशयास्पद आहे. कदाचित भाजपनं पण त्या पद्धतीनं वापरून घेतला असेल अभिजित दिपके, की लक्ष वेधून. तो नसावा पण भाजपचा, पण कदाचित भाजपच्या लक्षात आलं असेल की बरं झालं, लोकांचं मुख्य मुद्द्यांकडनं महागाईच्या, जगण्याच्या, त्या सोन्याच्या, तेलाच्या, खाद्यतेलाच्या मुद्द्याकडनं दुर्लक्ष करणं, मोदीचा जो एकूणच फियास्को झाला राजकारणाचा त्याच्याकडनं दुर्लक्ष करणं, याच्यासाठी अभिजित दिपके भरायचं अभिजित दिपकेला केलं असेल त्यांनी. आता मात्र तीच गोंधळाची स्थिती आहे की अभिजित दिपके हा नेमका आहे कोणाचा? तो काँग्रेसचा नाही आणि राहुल गांधीचा नाही, एवढं 100% आहे. दुसरी गोष्ट, त्याला भाजपच्याच बाजूनं भाजपच्या मुद्द्यांकडे दुर्लक्ष करण्यासाठीच वापरला जातोय. तो कदाचित भाजप नकळतपणे वापरला जात असेल, तो अभिजित दिपके हा नकळतपणे वापरला जात असण्याची पण शक्यता आहे. किंवा अभिजित दिपके आणि भाजप याच्या संगनमतानं सुद्धा तो वापरला जात असणार. आणि वांगचुक तसाच आहे. या वांगचुकची कारकीर्दच इतकी राजकीय आहे. हा खऱ्या अर्थानं समाजसैनिक वगैरे, समाजसेवक वगैरे नाही आहे. याला राजकारणात रस होता आणि राजकारणात अतिशय चुकीच्या भूमिका घेतलेला हा माणूस आहे. 370 कलमाचं कौतुक असलेला, 370 कलम हटवलं याचं कौतुक असलेला माणूस आहे. 370 कलमात जी काही पोट कलम आहेत ना, हजारो, त्यातलं फक्त एक कलम हलवलंय. ते असं आहे की काश्मीरमध्ये, लडाखमध्ये पूर्वी कोणालाही बाहेरच्या माणसांना जाऊन जागा जमिनी विकत घेता येत नव्हत्या. तेवढं एक कलम हटवलंय. त्यामुळे 370 हटवलंय, ते अख्खं हटवलेलं नाही, कारण त्याला आंतरराष्ट्रीय बंधन आहेत. 370 हे फक्त भारतीय संविधानातलं वगैरे नाही आहे, त्याला भौगोलिक कारणं आहेत, भारत पाकिस्तानमधल्या वादाची कारणं आहेत आणि ती राजकीय आणि भौगोलिक आहेत. त्याला धार्मिक स्वरूप दिलं भारतात RSSनं आणि पाकिस्तानी मुसलमानांनी, तिकडं त्यांच्या सत्तांनी. त्याला हिंदू मुस्लिम स्वरूप पाकिस्तान आणि
भारतातल्या हिंदू आणि हिंदुत्ववादी आणि पाकिस्तानातल्या इस्लामवादी लोकांनी दिलेलं स्वरूप आहे. प्रत्यक्षात ते स्वरूप भौगोलिक आहे, राजकीय आहे आणि त्याची चर्चा UN मध्ये चालू असते. UN ते प्रश्न सोडवणार आहे. तर 370 कलमात आणखी पोटकलम आहेत खूप सारी. तेवढी कलमं बाकीची ठेवून एक कलम फक्त उठवलं की तिथं कुणालाही जागा जमिनी विकत घेण्याचा अधिकार मिळेल, एवढं एकच कलम हटवलेलं आहे. बाकी स्थिती जैसे तेच आहे. त्यात मग त्यांनी 3 केंद्रशासित प्रदेश केले. ते एक केलं. अख्ख्या राज्याचे 2 तुकडे केले त्यांनी, लडाख आणि जम्मू काश्मीर. आणि भूमी घेण्याचा अधिकार. तर मग ते जे काही अडाणी अंबानी साहेब बसलेत, देशातली सगळी जमीन स्वतःच्या नावावर सातबारा करायला निघालेले जे लोक आहेत ते गेले तिथं जागा जमिनी घ्यायला, सफरचंदाच्या बागा बिगा ते घ्यायला सुरुवात झाली. आत्ता यात लडाख नावाचं स्वतंत्र केंद्रशासित राज्य जन्माला आलं, जम्मू काश्मीर नावाचं राज्य जन्माला आलं. लडाखचा प्रश्न सोडवलाच नाही. जम्मू काश्मीरला निवडणुका झाल्या, त्यात तो फारुख अब्दुल्लाचा मुलगा आहे, तो यांचा साथीदार आहे भाजपवाल्यांचा, तो मुख्यमंत्री झाला. सोनम वांगचुकच्या डोक्यात होतं की लडाख केंद्रशासित प्रदेश झालं की आपण मुख्यमंत्री होणार, कारण लडाखमधला एवढा लोकप्रिय किंवा सर्वांना माहिती असलेलं नाव एकमेव आहे. आणि हा भाजपाचा पाठीराख आहे पहिल्यापासून. यानं कधीही राहुल गांधीच्या त्या भारत जोडोलाही पाठिंबा दिलेला नाही. त्या NRC ते काय चालू आहे मतदार मोजणी वगैरे, यात याची भूमिका काहीच नाही आहे. आणि मग लडाखमध्ये का होत नाही, तर लडाख चीनला द्यायचं असं ठरलेलंच आहे आदरणीय परमपूज्य केंद्र सरकारचं. तिथं चीन घुसतच आहे लडाखमध्ये. लडाख प्रांत देण्यासाठी 370 हटवलेलं आहे चीनला. तर इथं सोनम वांगचुकच्या ते लक्षात आल्यावर की आपल्याला मुख्यमंत्री होऊ देत नाहीत म्हणून त्यानं ते आंदोलन केलं. मग आंदोलन केलं म्हणून त्याला रासुका, देशद्रोहाच्या नावाखाली तुरुंगात घातला. त्याला रासुका खाली का तुरुंगात घातला याचं गूढच आहे. गंमत अशी की रासुकावाल्यांना कित्येक वर्ष सोडतच नाही, याला 6 महिन्यातच सोडला, तेही गूढच आहे. तर असे गूढ प्रश्न आहेत. आणि मग हा वांगचुक आणि दीपिका म्हणतात की राहुल गांधींना पाठिंबा द्यायला आलं पाहिजे. तुम्ही का मागताय? तो तर विरोधक आहे आणि त्याचं काम करतोय ना तो. दुसरी गोष्ट, राहुल गांधी येत नाही तर तुम्ही राहुल गांधीला पप्पूच समजता का तुम्ही? पण राहुल गांधीला राजकारणातलं काही कळत नाही. राहुल गांधीकडे तुमची माहिती नसणार, तुमचे काळे कारनामे राहुल गांधीला माहीत नसणार. राहुल गांधीची इन्फॉर्मेशन मिळवायची सोय आहे ना राहुल गांधीकडे, आणि अगदी पहिल्यापासून आहे, अगदी पहिल्यापासून. म्हणजे तो खासदार झाला तेव्हा भारत सरकार काँग्रेसचं होतं. भारत सरकार त्याला इन्फॉर्मेशन, आणि आत्ता तर विरोधी पक्ष नेता आहे तो, शॅडो पंतप्रधान म्हणतात त्यालाही इन्फॉर्मेशन द्याव्या लागतात. आणि त्याची लॉयल माणसं असणार ना, सत्तेत असणार, नोकरशाहीत असणार, संसदेत असणार, देशपरदेशात असणार. तो काय असा अंडू पांडू वाटला काय? आणि तुम्ही यायला पाहिजे, तुम्ही निमंत्रण दिलं का त्याला? तुम्ही जर सुरुवातीला भूमिका घेतली की आमच्या स्टेजवर कुणी राजकीय कुठल्याही पक्षाचे लोक नको आहेत म्हणून, तुमचीच भूमिका होती दोघांचीही. आणि हा पुणे विद्यापीठात आला होता वांगचुक, तेव्हा सरकारचे आभारी व्यवहार मागत होता, केंद्र सरकारचे. तो डबल ढोलकीच आहे तो माणूस. एका बाजूला आंदोलनातही उभं राहायचं, दुसऱ्या बाजूला केंद्र सरकारचे आभारही मानायचे, आणि तिसऱ्या बाजूला पुन्हा प्रधानांनी राजीनामा दिला पाहिजे. तो कोण शिक्षण मंत्री आहे, त्याच्या चेहऱ्यावरच दिसतं अजिबातच शिक्षण नाही आहे त्याला. त्याचा राजीनामा मागायचा, असं तिहेरी भूमिकांमध्ये हा वांगचुक राहिला आहे नेहमी. आणि कुठल्याही भाजपच्या अतिशय गलिच्छ निर्णयाबद्दल याने एकदाही वावगा शब्द काढलेला नाही, कुठल्याच नाही. अशी खूपच उदाहरणं आहेत. म्हणजे त्याचा अख्खा इतिहास राजकीय तपासून घ्या, त्यानं कधी विरोध केलेला नाही. त्याला लडाखचं मुख्यमंत्री करत नाहीत, आपल्याकडे नेतृत्व देत नाहीत, आणि लडाख चीन लुटायला लागलंय, लडाखमध्ये चीन घुसतंय खूप आतमध्ये, तेव्हा मग ते निघालं. आणि मग ते पुन्हा आत ढकलण्याचं ढोंग, पुन्हा बाहेर काढण्याचं ढोंग तुरुंगातनं. आणि मग आता राहुल गांधी आलं पाहिजे. राहुल गांधी आला नाही तर राहुल गांधी वो आएंगे, लेकिन नहीं आएंगे तो उनका वो छोटेपन दिखेगा. त्याच्यात कसला छोटा दिसणार तो?
तुम्हा लोकांवर त्याची कारकीर्द अवलंबून आहे का? त्याचं राजकारण आहे ना. तुम्ही त्याच्या राजकारणात मदत करायला गेला नाही आणि तुमचं राजकारण आता फसतंय. ते पुन्हा त्याचा डाऊट येतो की राहुल गांधी यायलाच पाहिजे असं नाही वाटत आहे यांना. राहुल गांधीकडे हा विषय कसा कन्वर्ट करायचा आणि राहुल गांधीचा बळी कसा द्यायचा की बघा राहुल गांधीला युवकांच्या प्रश्नाबद्दल काहीच घेणं नाही. अरे तो करतोय ना आधीपासून, खूप वर्ष झाली. भारत जोडोला तो तरुणांबरोबर फिरत होता. आणि तुम्हाला हे माहिती आहे का, तो कौशल्य विकासावर भारतातल्या पोरांमध्ये काम करतो. त्याची यंत्रणा काम करते वर्षानुवर्ष. तो खासदार झाल्यापासून खूप काम करतोय तो तरुणांमध्ये. आणि आत्ताही चालूच होतं ना त्याचं. ते भारत जोडो सगळ्यात जास्ती तरुणच जोडले त्याला. तर तुमचं ते डाव दिसतोय की त्याला पप्पू ठरवायचा पुन्हा एकदा की आणि त्याला बदनाम करायचं की तो कसा आंदोलनाला पाठिंबा द्यायला येत नाही. मुळात तुमचं आंदोलनच लोकांना शंकास्पद वाटतंय. तुम्ही नेमके कोण आहात त्याचे पत्ते पण उघड करत नाही आहात. तुमची स्वतःची राजकीय भूमिका तुम्ही जाहीर करत नाही. आणि वांगचूकची झाली आहे. वांगचूक हा भाजपचाच माणूस आहे. RSSच्या आणि भाजपच्या सगळ्या भूमिकांना वांगचूकनं आजपर्यंत पाठिंबाच दिलेला आहे. दिपके हा पक्षाच्या भूमिकांना पाठिंबा देत आलेला आहे. आणि राहुल गांधीला दोघांनी नावं ठेवलेली आहेत. भारत जोडो काश्मीरमध्ये गेलं तेव्हा आलेला नव्हता वांगचूक. तेव्हा एवढा जर स्वतःला वैज्ञानिक समजतो आणि विद्यार्थ्यांचे प्रश्न कळतात तर कोर्टामध्ये जे काही राहुल गांधीनं अराजकीय पद्धतीचं संमेलन भरवलं होतं विद्यार्थ्यांचं आणि माहिती देत होता राहुल गांधी, तेव्हा त्याच्यावर काय वांगचूकची प्रतिक्रिया आहे? वांगचूकनं कौशल्य विकासाबद्दल राहुल गांधी बोलतो, मूल्य शिक्षणाबद्दल राहुल गांधी बोलतो, हाताला रोजगार देण्याबद्दल राहुल गांधी बोलतो, जाती जनगणना होऊन प्रत्येकाला हिस्सेदारी देण्याबद्दल राहुल गांधी बोलतो. तेव्हा त्या दिपके चिल्लरच आहे, पण हा वांगचूकला स्वतःला थोर समजतो. यानं काय भूमिका घेतली आहे? एकूण देशातल्या शिक्षण व्यवस्थेबद्दल त्यानं उलट वांगचूकचं वैगुण्य सांगायचं म्हणजे आत्ता केंद्र सरकारनं जी गलिच्छ शिक्षण नीती आखली आहे ना, हिला पाठिंबा दिलेला माणूस आहे हा. वेदन पुराणं शिकवली पाहिजेत आणि यज्ञ शिकवलं पाहिजे, गोमूत्रण गोमय वगैरे असलं काहीतरी शिकवलं पाहिजे. असल्या ज्या नीत्या आखल्यात केंद्र सरकारनं पोरांची वाट लावणाऱ्या, भवितव्याची वाट लावणाऱ्या, जग विज्ञानाकडे चाललंय ना, सगळं मागास काळाकडे चाललेली शिक्षण नीती, याला या वांगचूकनं पाठिंबा दिला आहे. याला काय त्या अर्थानं? बरं, पहिल्यांदा पेपर फुटले का? 12 वर्षात शेकड्यांनी पेपर फुटले. त्यावेळेस वांगचूक काय करत होता आणि हा दिपके आहे तो काय करत होता? पहिल्यांदा फुटलं का? बरं, ते 22 लाख नीट परीक्षा फुटली, त्याच्यानंतर 2-3 राज्यात वेगवेगळे पेपर फुटले ना. आपल्याकडे महाराष्ट्रात फुटला पेपर. त्याच्यावर काय भूमिका आहे त्यांच्या? काही असो, मला माणसांच्या वैगुण्याबद्दल बोलायचं नाही. नाकात बोलणारी माणसं आहेत ना, हे काही ना काही धोकादायकच असतात असं माझं स्पष्ट मत आहे. तो केजरीवाल तसंच बोलतो, वांगचूक तसंच बोलतो, दिपके तसंच बोलतो आणि तिढी घ्यायला लागते. मोदीही तसंच बोलतो. संशयास्पद आहे, एवढं निश्चित आहे. प्रधान काही राजीनामा द्यायला तयार नाही यांचा आणि प्रधानाला राजीनामा द्यायला लावणं. अरे प्रधान कोण आहे? पिल्लू आहे एक साधं मंत्रिमंडळातलं. खरा हिरो तर तिथंच बसलाय, मोदी. बरं, गृहमंत्री म्हणून अमित शहाच्या हातात आहे सगळं, यंत्रणा नीट राबवायच्या वगैरे. हेलिकॉप्टरनं पेपर पाठवून सुद्धा फुटले पुन्हा जयपूरला. सगळं विनोद आहे. तर ही एकमेकात साठं असलेले लोक आहेत. राहुल गांधीच्या पद्धतीनं राजकारण करतोय. त्याला सक्सेस अनसक्सेस हे शब्द नाही आहेत त्याच्याकडं. त्याला यश अपयश नको आहे. तो लढतोय, त्याला लढायचं आहे आणि त्याची एक वेगळी प्रतिमा आहे. त्याला स्वतःचं राजकारण कळतं. ते पहिल्यापासूनच कळतं. तुम्ही त्याला किती पप्पू म्हणा, काही म्हणा, आणि तुम्ही म्हणालेले आहात पप्पू. त्यामुळे ते वांगचूकची मागणी की तू राहुल गांधींना आलं पाहिजे पाठिंबा द्यायला आणि दिपकेनं आता, अरे तुम्ही म्हणाला होता राजकारणी नको म्हणून. तुम्हाला लाज तरी येत का? तुम्हीच 16 दिवसात भूमिका बदलता स्वतःचीच. तुम्हाला वाटलं काहीतरी पेटापेटी होईल आणि जगाचं दुर्लक्ष होईल. अजिबात नाही. लोक मूलभूत मुद्द्यांनी खाली भडकलेली आहेत आणि होरपळत आहेत सुद्धा.
महागाई आणि हे सगळं यानं स्वतःच्या खर्चानं विमानानं फिरणाऱ्या दीपकेला काही प्रश्न नसावेत. हे भाजीपाल्याचे दर आणि खाद्यतेलाचे दर आणि पेट्रोल इथेनॉलनं गाड्यांची लागणारी वाट वगैरे याचा दीपकेशी काही संबंध नसावा. ते एक मुद्दा सापडला तेवढा घेतला. राहुल गांधीसारखे भारत जोडो करायला हरकत नव्हती या विद्यार्थ्यांमध्ये. त्या आंदोलनाने काय होणार, ते उपोषणाला वगैरे काही भीक घालत नाहीत. आठवणावर झाली म्हणून सांगायचं, गंगा स्वच्छ झाली पाहिजे म्हणून प्रोफेसर राव नावाच्या अतिशय ऋषितुल्य माणसानं IITN प्राध्यापक होते, त्यांनी बिहारमध्ये उपोषण केलं आणि गंगेसाठी आत्महत्या मेले ते उपोषण करून. या नीच सरकारनं, केंद्र सरकारनं दुर्लक्ष केलं. तो माणूस मेला. वांगचूक मरावा अशी माझी अजिबात इच्छा नाही. वांगचूक जिवंतच राहायला पाहिजे, त्यांना उपोषण सोडावं एवढीच माझी इच्छा आहे. पण वांगचूक हा ढोंगी माणूस आहे, त्यामुळं दीपिके हा पण ढोंगी माणूस आहे. अतिशय लख्खपणे सांगायचं मला, कधीतरी भूमिका मांडणं गरजेचं होतं. संयमानं भूमिका मांडली, संयमानं म्हणजे वेळ खाऊन भूमिका मांडली, हे तळण्यासाठी बोललो. धन्यवाद.